जालना हादरले. जुना मोंढा परिसरात भर दुपारी युवकाचा खून. 48 तासात दुसरी घटना. जालना शहरात गुन्हेगारीचे सावट अधिकच गहिरे झाले असून जुना मोंढा परिसरात भर दुपारी एका युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. मयत युवक कोण होता आणि ही हत्या कोणी केली व कोणत्या कारणातून केली याबाबत आरोपी व मयत युवकांचे नाव अद्याप निष्पन्न झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा वेगाने तपास करत आहेत. विशेष म्हणजे जालन्यात अवघ्या 48 तासाच्या आत ही दुसरी हत्येची घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जालन्याचा बिहार होतो की काय असा सवाल आता सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. वाढत्या गुन्हेगारीला वेसण घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ ठोस आणि कठोर उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. सर काय घटना घडली? जुन्या मोंढ्यामध्ये जय मा हॉटेल आहे. तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM साठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे. एक 40 वर्षाचा युवक असावा. त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे. बरं नेमके हे किती जण होते आणि सीसीटीव्हीच्या आधारे सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे. इतरही सीसीटीव्ही पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करू. सर काय कारण कारण अजून प्राथमिकच आहे, सध्या काही कळालेलं नाही. फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल तसं आपल्याला कळवलं. कशाने वार करण्यात आले? कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावं असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल. थँक्यू.